आपण तूप घेतलंय, त्यामध्ये दही, त्यामध्ये गूळ, कॉफी पावडर. आता आपण छान मिक्स करून घेऊया सगळं. याला जवळजवळ 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं. आपलं फेटून झाले, त्यावर आपण चाळणी ठेवणार आहे. इथं मी बाजरीचं पीठ भाजून घेतलंय. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर हे आपण चाळून घेणार आहे. मिक्स करून घेऊया आपण. त्यामध्ये दूध ओतणार आहे आपण आणि मिक्स करून घेणार आहे. इथं आपलं मिक्स करून झाले. थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया. या पद्धतीनं करायचं. एवढं पातळ झालं पाहिजे. आपण फ्राय पॅन तापत ठेवल्या बारीक गॅसवर. इथं आप्पे पात्र घेतले, त्यामुळे थोडं थोडं तेल ओतूया. हे तेल बोटाने सगळीकडे लावून घ्यायचं. असं तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावून घ्या. पूर्ण कव्हर करायचं गोल हे. आणि उरलेले याच्यात तेल आहे ते आपण ओतून घेऊया. इथं तेल लावून तयार झाले आप्पे पात्र. केकचं बॅटर टाकून घेऊया. थोडं थोडंच टाकायचं. थोडीशी जागा वरती रिकामी ठेवायची, कारण फुगल्यावर मग वरती येतं. काढल्यानंतर असं टॅप टॅप करून घ्यायचं. थोडंसं आपटायचं भांडं. त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. आपला फ्राय पॅन तापलाय, त्यावर आपण आप्पेचं भांडं ठेवलंय. त्याच्यावर झाकण ठेवलंय. 10 ते 15 मिनिटं आपण असंच बारीक गॅसवर बेक करून घेणार आहे. इथं आपली 15 मिनिटं झाल्यात. आपण झाकण काढूया, चेक करून बघूया झालंय का. तर तयार झालेत आपले. आता आपण काढून घेऊया. इथं आपण केक बनवलं त्यावर प्लेट ठेवूया आणि उलटी करून घेऊया. इथे आपले केक तयार आहेत. बघा किती छान जाळी पडली त्याला. असे आपले केक तयार झाले. बाजरीच्या पिठाचा केक.